कसं आहे ना, काही काहींना खरंच काळजी असते आणि काही काळजी करायचा दिखावा पण करत असते. हे काही बरोबर नाही झालं बघा. माऊनी मला फोन केला की राव आलेले वृद्धेश्वरला आरडी आणि माऊ दोघे जणी आहेत तिथं. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. अनदर डे, अनदर इव्हेंट आणि अनदर बसड. सीन असा आहे, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि नहा धोके निघालेलो आहे आम्ही केसनला. केसनच्या पण थोडस पुढे आहे गेस. इव्हेंटसाठी चाललेलो आहे, रोजच इव्हेंटसाठीच चाललो. त्याच्या व्यतिरिक्त 2 महिने झालं कुठं फिरणं नाही, काहीच नाही, रोज काम अँड ऑल. बस लास्ट ब्लॉग पाहिला असेल तुम्ही बघून तुम्हाला मजा आली असेल की भाऊ यो बसले टोमने मारतोय. आज पण तसंच काहीतरी, पण आज सकाळ सुरुवात नाही करत राडा गाण्याची, जरा दुपारून करतो. सध्याला जातो, ऑलरेडी जरा लेट झालेलं आहे. क्लायंटला बोललेलं मी 9 वाजता तिथं पोहोचतो, पण सीन असं आहे इथंच 8:30 वाजलेले आहेत. जाऊया, काय काम आहे नक्की. आज सीन असं आहे की आजचा मुहूर्त असं आहे की 1 वाजता अमावस्या चालू होणार आहे. सो सगळ्यांना 1च्या आधीच रेडी पाहिजे सगळं त्यांचं, कॉज अमावस्येत चांगलं काम करत नाही. आणि लास्ट अनुभव जे पहिल्यापासूनच बघत असतील त्यांना माहीत असेल, मागच्या अमावस्येला एका पोलवर गाडी धडकावलेली आम्ही. त्यामुळे पर्सनली खास फोन करून पब्लिकनी मला सांगितलेलं आहे की भाऊ अमावस्या आहे, जरा जपू. ठीक आहे, जीवा भावाचं पब्लिक जीव लावता आपल्याला, आपल्या जीवाची काळजी आहे म्हणून, बाकी काय नाही. कसं आहे ना, काहींना खरंच काळजी असते आणि काही काळजी करायचा दिखावा पण करत असतात. आता ते आपण चूज करायचं की बाबा कुणाला जवळ करायचं आणि कुणाला नाही करायचं. आयुष्यातले लोक येतील ते फक्त वर दिखावा करतील, आम्ही तुझ्या सोबत आहे आणि आम्ही तू जे करतोय त्यात आम्ही हे ते आमचं योगदान आहे, आम्ही मदत करू, दुनियादारी करू. अशा लोकांना वळका आणि पहिलं ते लाथा घाला. जाऊ द्या, सकाळच्या पारीनं कोटोल नाके आलेलं आहे. जाऊया, काय नियोजन आहे आजचं. स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला मजा येत असेल, भाऊ डेली ब्लॉग चालू केलेले आहेत, करायच लागणार आहे. पोटा पाण्याचा विषय, शेवट आता खर्च वाढलेला आहे माझा. 10-12 दिवसांनी जाऊ गोव्याला. मोठे दिवस, चांगले दिवस येणार आहेत आपले. त्या चांगल्या दिवसात तुम्ही सहभागी व्हा, हीच आमची इच्छा. कारण तुम्ही जे माझं स्ट्रगल बघितलेलं आहे इतके मागचे 1-1.5-2 वर्ष मे बी 2 वर्ष तुम्ही जे माझे स्ट्रगल पाहिलेले आहेत, त्या स्ट्रगलला आता जाऊन काहीतरी फळ भेटतंय, तर त्याच्यात तुम्ही योगदान द्यावं हीच माझी इच्छा. आणि ते सबस्क्राईबचं बटन दाबून थोडं तुमच्या भावाला सपोर्ट करा. जाऊया, सकाळ वातावरण एकदम छान आहे. आज संडे आहे त्यामुळे गर्दी नाही रोडला, काम पण पटपट उरकायचं. बघूया कसं काय दिवस होता आजचा. सो गाईज, चाललेलं कुठं, आलोय जेजुरी हायवेला. काय त्याच्या आईला बोला, अवघड काम हे. सगळी उरपाटी कामं करायची सवयच झालेली आहे, नवीन काय त्यात नाही. घरापासून जे अंतर 21 किलोमीटरवर होतं ना, तेच आम्ही ज्या रोडने आलोय ना तिथनं 35 किलोमीटर आहे. उलटा कारभार आहे सगळा. गुगल मॅपची कृपा आहे शेवट. गुगल मॅपच्या नादाने भाई लोक माराय बी लागल्यात आणि रस्ता चुकाय बी लागल्यात. मॅपच्या भरोश्यावर राहिलंच नको आता. आता उरोळे कांचन मधून आतमध्ये आलेले अष्टापूर फाट्याव आणि चाललेलं आहे. तसा काही घाई नाहीये, पण ठीक आहे, काही विषय नाही. छोट्या चल सलग बाजूला. छोट्या उचल त्याला. सो गाईज, एक छोटू मध्येच थांबलाय रोडचा. हा गेला का. सो गाईज, छोटू मध्येच थांबलेला.
छोट्याला म्हणा रोडला येत नको जाऊ. लय टफ आयुष्य असतं काही काहींचं. मोक्या प्राण्यांचं तर लय असतं. कोणी उडून गेलं तरी उचलाय पण कोणी येत नाही माहितीये का. त्यामुळे जरा गाडी चालवताना सावध राहत जा. मुके प्राणी गाडी खाली बसल्यात, कुठं कुत्री पित्री समोर रोडला. आपण आपली काळजी घ्या आणि सोबतच समोरच्यांची ही काळजी घेत जावा. चला आखे लाल झालेत. सो गाईज जरा म्हटलं 1-2 फोटो काढायला दिवस झाले, 2-3 दिवस झाले. एक बीचा नवीन फोटो नाही, जरा फोटो काढतो एक चांगला. काम काय होत राहतील पण कामांमध्ये एन्जॉय कसं करायचं ते आमच्याकडून शिका तुम्ही. सो गाईज चला काढल्यात 2-3च फोटो काढल्यात, लई नाही काढले. जाऊया आता. सो गाईज पोहोचलेलो आहे आम्ही. फायनली रिच्ड पोहोचलेलो आहे. सकाळच्या पारी उराखतो नक्की काय काम आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. Meanwhile, सो गाईज कष्ट एक कष्ट, कष्ट दोन्ही कष्ट लावा दाखवत. सो तितक्या वेळ काय करत होतो एकदा झलक घ्या. दादा भाई काम करून वैतागलेला आहे एकदम जिंदगीला. आणि आता समोर एक तुम्ही सिनेमॅटिक पहा आपण नक्की काय केलेलं आहे. तेरियां दावा मुंडा मार सुटिया तू कादा दिल लुटिया तू मैनू छड्डिया ना कक्खदा. तू मैनू छड्डिया ना कक्खदा. पहला से तू प्यार पहले प्यार दी पहली कहानी बदलावी किंज हूं जाके भी ना बदली जानी. मन विच मैं सी राजा तू क्यों ना मेरी बनी है रानी. खुशियां दा मैं सोचिया अखां विच क्यों दे गई पानी. तेरियां दावां मुंडा मार सुटिया तू कादा दिल लुटिया तू मैनू छड्डिया ना कक्खदा. तू मैनू छड्डिया ना. सो गाईज कशी वाटली आमची कला. एक लाईक त्याच्यासाठी आणि कमेंट माझ्यासाठी आणि शेअर लोकांसाठी. म्हणजे त्यांना पण कळू द्या की किती भारी करतो. म्हणजे मग आम्हाला ऑर्डर येतील. तेवढाच वाटा पाहण्याचा विषय शेड, बाकी काय नाही. कमायला लागतं हो शेड. कसं हे पोरी कसल्या भागात आहेत त्या बेकार विषय. कधी कधी वाटतं भाऊ सलमान खानच आहे मी. पण आरशात तोंड बघितलं की चंकी पांडेच दिसतो. काय चालायचंच. सो आता चला चाललेले निघालेले घराच्या दिशेने. लय गरम होतंय. काम उरकलं एकदम छान झालं. क्लायंट पण खुश, आम्ही पण खुश. आता घरी फ्रेश होऊन परत बाहेर बघत राहा. एकदम असं गावाकडं आल्यागत वाटायला लागलेलं आहे. खूप छान. आणि नुसतं जागोजागी आहे ना आपल्याला ऊसाचे ट्रॅक्टरच दिसते. तिकडे जरा ऊसाची शेती जरा भरपूर दिसते. नुसते ट्रॅक्टर्स आहे बघा. एक गेला की लगेच मागून एक काय होता तवा पाहिला नाही का. असा ट्रॅक्टर रोडने चाललेला दिसला ना आम्ही काय करायचो सायकलवर पिछा करायचो ट्रॅक्टरचा आणि ऊस पिस गायब करून मग द्यायचो घरी. कधी कधी काय व्हायचं ट्रॅक्टरवाल्याला कळायचं नाही का ट्रॅक्टर थांबून आमच्या मागं बी लागायचं. पण आम्ही गावलोच नाही कधी. आम्ही कोणालाच गावत नाही. आमचा हात कोणच धरू शकत नाही अशी तर. तेच दिवस आठवले आता. इकडं ऊस बघून सगळीकडे ऊसाची शेती आहे फक्त. आणि ऊसाचं हे ऐकून मला लागलेली भूक. काहीतरी खाऊया आणि मग बघूया नक्की कसं काय नियोजन. आणि हे बघा हे एक छोटासा पूल लागलेला आहे. पाणी तर नाहीये पण स्मशानभूमी नक्की. लोणीकण, पेरणे, ओगडोंगर गाव. आपल्याला सरळ जायचंय. पेरणे फाट्यावर निघाला आपण डायरेक्ट. गाईज बघा बोयातून डायरेक्ट अहमदनगर हायवेलाच पोहोचलो. डायरेक्ट पेरणे फाट्यावर. आता इथून इतर फिर डायरेक्ट वाघोली डायरेक्ट घरी.
त्याच्या आधी काहीतरी पेट पूजा आणि मग आराम आराम. दाबेली ब्लॅक असेल ना मग प्रॉपर ब्लॅक ठेवायची. त्याला मोका क्रोम चढवा, त्याला झागमाग केलं ना मग नाही खास दिसत. ब्लॅक प्रॉपर ब्लॅक पाहिजे. काले की दिवाने और भोले के भी. उज्जैनला जायचंय भाऊ आपल्याला लवकरच. उज्जैन ट्रिप परत एकदा जशी मागच्या वेळेस केली तशीच, फक्त ह्या वेळेस थोडी अपग्रेड. मागच्या वेळेस कसं बाईकवर गेलतो, ह्या वेळेस आपण गाडीत जाऊ आणि क्वालिटी करू. मागच्या वेळेसचे ब्लॉग पाहिले नसेल तुम्ही, आपण जे 2 व्हीलरवर उज्जैन यात्रा केली होती. उज्जैन परत काय केलं, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, अजून एक केलं. असे 5-6 लोकेशन आपण केले ते 2 व्हीलरवर 8 दिवसात. तीन असं आहे. चालता चालता थांबलो का सोमेश्वर मिसळ अँड भेळ दिसली, मला आवडते त्यामुळं का चालू. प्रमोशन नाही करत आहे पण टेस्ट चांगली आहे, बाकी काही विषय. त्यामुळं चला. गाडी कुठं लावली आहे बघा आणि सोमेश्वर हाय कुठं बघा. गर्दी एवढी असते ना गाडी लावायची जागा नसते. पण काय आहे, सोचले चांगलं खायचं म्हणल्यावर थोडंफार ॲडजस्ट करायला लागतंय. सो गाईज खाऊन झालेलं आहे, एक नंबर टेस्ट लागली. एकदम 4-4 पाव, कांदा एकदम तर्री, एकदम भर्री, जिलेबी, अजून बरंच काही खाऊन बसतो जरा निवांत. A few moments later. सो गाईज संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि भरपूर दिवसांनंतर असं एवढं आवरलेलं आहे. म्हणजे इतके दिवस कुठं असं पर्सनली जायचं नियोजनच नव्हतं, त्यामुळे कधी आवरलेलंच नाही. असंच भिकाऱ्यात कामावर जायचो. आत्ता पण असं पर्सनली पण नाही, असं बरेच चक्कर मारायचं चाललेलं FC रोडला. थोडंसं काम पण आहे माझं, मना बोरे आहेत ते उरकतो आणि जरा FC चक्कर मारून येतो, जरा कॉफी वगैरे पिऊन येतो परत. सो स्टेटून बघत राहा. बाय द नवीन वॉच घेतलेलं आहे बघा, कसं वाटतंय झाकपाक. लय काय घेतलंय पण काय तुम्हाला अपडेट द्यायला मला वेळच भेटाना सध्याला. पण 1 तारखेपासून आपण डेली ब्लॉग कंटिन्यू चालू करणार आहे. तुम्हाला मजा पण येणार आहे कारण शुभ शिवकर 2.0 सत्य. सो गाईज स्वारगेटला बसलेलं आहे आत्ता. ब्लॉग काढायचंच लक्षात नाही, लईच अवघड झालं आहे. धंद्याचं काम लय अवघड झालेलं आहे, लक्षातच राहत नाही ब्लॉग काढायला. आता लक्षात आलं म्हणून तुम्हाला अपडेट दिलं. हां पुढे चाललंय बघत राहा. हे काही बराबर नाही झालं बघा. अगेन सेकंड एक्झाम्पल ऑफ विसरभोळा. शपथ सांगतो घेऊ नका पैसे वेस्टेज. 200 रुपयाचं हे तुम्ही घरी बनवता. डेअरी मिल्क घ्यायची, पाकळायची गॅसवर, स्ट्रॉबेरी टाकायची. ओके ओके काहीच विषय नाही. चिरलेल्या स्ट्रॉबेरी आणि डेअरी मिल्कची कॅडबरी बा 200 रुपये वस्तू. आणि खाल्ले वाटवलं ब्लॉग काढायचं आहे म्हणून. बाय द वे आपण आलतो मेरेडियनला, जरा आईस्क्रीम खाल्ले आणि मग खाल्ल्यानंतर आता निघाले. सो गाईज FC वरून निघालेलो आहे. पण सीन असा आला की मा स्नॅप बघून माऊनी मला फोन केला की राव तू FC आलेला आहे ना, आम्हाला भेटत का नाही आहे. सो म्हणलं ठीक आहे आलो. तर आता चाललेलो आहे वृद्धेश्वरला. आरडी अँड माऊ दोघे जणी आहेत तिथं. आपण पण जाऊया, गप्पा गोष्टी करूया आणि मग घरी. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी